ओके का गडबड करू नका. अण्णा, महायुतीचा उमेदवार म्हणून विक्रम काकडेंनी फॉर्म भरलाय, पण दुसरं जे भाजपकडून नाव इच्छुक होतं प्रदीप कंद, त्याने देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महायुती कुणाला पाठिंबा देते? मुळामध्ये एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 17 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या विधान परिषदेसाठीच्या निवडणुका होत आहेत आणि या 17च्या 17 जागेवरती महायुती म्हणून माननीय देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील आणि सुनित्रा वहिनी असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून आम्ही लढतोय. त्यामुळे पुण्याची सुद्धा जागा ही महायुती म्हणूनच लढली जाणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु या ठिकाणी नाही. राज्यातल्या सर्वच्या सर्व जागा या महायुती पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढतोय आणि आम्हाला विश्वास आहे एकूण सगळं संख्याबळ पाहता सगळ्याच्या सगळ्या जागा या राज्यातल्या महायुती निश्चितपणे जिंकेल. तुम्ही आता जो प्रश्न विचारला की प्रदीप कंद यांनी फॉर्म भरलाय, भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला युती म्हणून गेलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीनिशी माननीय देवेंद्रजींच्या सूचनेप्रमाणे महायुतीचा युती धर्म म्हणून पूर्णपणे आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्यासोबतच आम्ही आहोत आणि त्यामुळे कुठले किंतु परंतु ठेवू नका. आणि तुम्हाला विश्वास देतो आम्ही सगळे मिळून, सगळे आमच्या निलमताई आहेत, वळसे साहेब आहेत, मागे जयदादा, सगळे मिळून आम्ही सांगतो की आम्हाला अजिबात चिंता कुठल्याही जागेच्या बद्दल, 17 जागाबद्दल, त्यातल्या त्यात पुण्याची जागा तर मी तुम्हाला सांगतो एकतर्फी निवडणूक होईल आणि एकतर्फी आमचा विजय नक्की आहे. 5 अर्ज आले त्यांना. राष्ट्रवादी राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. हा ठीक आहे, आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. आज ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला महायुती म्हणून आली होती, त्यामुळे त्यांनी कोणाला उमेदवार द्यायचा हा त्यांचा प्रश्न होता. त्यामुळे आता त्यांनी जो उमेदवार दिला तो महायुतीचा उमेदवार आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून विक्रम काकडे हे आमचे उमेदवार आहेत आणि आम्ही सगळे मिळून 100% एक मत, तुम्हाला सांगतो, एक मतानं एक दिलानं काम करू आणि मोठ्या फरकानं एकतर्फी विजय आम्ही नक्की मिळवू.